नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सुमित्राई चिडून निघून जात आहेत आणि त्या काय काय बोलत आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। तर जानकी इथे त्यांना समजावायचा प्रयत्न करत असते की ऋषिकेश श्राद्ध झाल्यानंतर तुमच्या वाढदिवसाला येणार होते आणि नानासाहेबांनीच असं सांगतानाच त्या थांबवतात आणि तुम्हाला आता काही सांगू नकोस, तुम्ही माझ्यापासून खोटं बोललाय, माझ्यापासून लपवलंय आणि तू सुद्धा याच्यात सामील आहेस, तू खोटं बोललेस माझ्याशी, तू मला आता काही सांगायला जाऊ नकोस असं म्हणून त्या इथे तिच्यावर चिडतात। तिला काही बोलायची संधीच देत नाही, तिथे नानासाहेबांचं नाव घेऊसुद्धा देत नाहीत आणि तू का खोटं बोललीस असं म्हणून ते इथे भांडत असतात आणि नंतर एकदम म्हणतात की आज तू ऋषिकेशची बायको म्हणून आहेस, तर माझी मुलगी जानकी म्हणून जे काही होतं किंवा मी तुला काही मुलीचं स्थान दिलं होतं ते सगळं तू इथे गमावलंस असं म्हणून त्या इथे चिडतात तिच्यावर, कारण तू इथे माझ्यापासून गोष्टी लपवायला नको होत्यास असं त्या म्हणत असतात। जानकीकडे माझं चुकलं म्हणून सांगत असते, पण त्या अजिबातच तिचं काही ऐकून घेत नाहीत। त्यांना इथे खूपच हर्ट झाल्यात त्या आणि ऋषिकेशनं सगळं लपवलं असं ते म्हणतात आणि तुला जर सांगायचं असतं तर तू केव्हाच सांगितलं असतंस, तू सांगितलं नाहीस की ऋषिकेश आजच्या दिवशी इथे श्राद्ध करायला आलाय ते, आणि असं खूपच बोलतात त्या खूप हर्ट झाल्यात, त्यामुळे त्या तिचं काही ऐकूनच घेत नाहीत आणि ते नंतर त्या देवळात सारंगला म्हणतात की चल सारंग जाऊया म्हणून। तर सारंग जानकीला हाक मारतो, तेवढ्यात त्या म्हणतात की नाही ती तिच्या नवऱ्याबरोबर येईल, आपण जाऊया असं म्हणून ती दोघंजणं आणि सुमित्राई घरी जायला निघतात आणि इथे त्या सरळ म्हणतात की आज तू फक्त ऋषिकेशची बायको म्हणून इथे आहेस आणि बाकीचं जे काही स्थान आहे ते सगळं तू इथे गमावलंयस असं म्हणून त्या सांगतात। आणि इकडे ऐश्वर्याचा प्लॅन मात्र जो काही होता तो सक्सेसफुल झाला आहे। मला आधी वाटत होतं की असं स्वप्न वगैरे दाखवतील काहीतरी, पण असं होणार नाही, पण ते झालं आहे। आता बघूया जानकी या सगळ्याला कसं तोंड देते किंवा कसं परत जे काही गमावलेलं आहे ते तिनं मिळवते। तर इकडे सारंग बोलवत असतो जानकीला की चल आमच्याबरोबर, तर सुमित्राई नाही म्हणून सांगतात की तिनं यायचं नाही, ती तिच्या नवऱ्याबरोबर येईल आणि हे सगळं झालेला प्रकार आहे तो जानकी ऋषिकेशला इथे सांगते आणि खूप रडते आणि म्हणते की मी सगळं गमावलं, मी माझ्या आईंना गमावलं, सासूबाईंना गमावलं, माझ्या आईला गमावलं आणि जो काही त्यांचा विश्वास होता तो सुद्धा मी गमावला आहे आणि मला हे सगळं परत कधी मिळेल माहिती नाही। ऋषिकेश सांगत असतो जानकीला की आत्ता आई चिडून गेली, आपण घरी जाऊया आणि मग आईला शांतपणे सगळं समजावूया। नानांनीच आपल्याला सांगितलं होतं ना की आईना सांगू नको कारण आईला त्रास होईल म्हणून, तर आपण हे सगळं सांगूया। तर ऋषिकेशनं जेव्हा नानांचं नाव घेतलं तेव्हा जानकी म्हणते मी सांगायचा प्रयत्न केला पण आईनं काहीच ऐकलं नाही, तरी ऋषिकेश म्हणतो की घरी जाऊन आपण सगळं बघूया चल। आणि घरी जात असताना ती दोघं घराच्या वाटेवर आहेत, तर गुलाब त्यांना अडवतो आणि सांगतो की चला तुम्ही आधी घरी चला, काहीतरी झालं असं त्यांना वाटतं। तर दोघं घराच्या दारात येऊन इथे उभे आहेत, गुलाब सकट सगळेजण इथे दारात उभे आहेत। सुमित्राई खूपच रडतायत आणि त्यात आता भर घालायला इथे आजी पण आहेत बरं का। आजी त्यांचं सांत्वन करण्याच्या नादात ऋषिकेश जानकीचा सावत्रपणा आईंच्या मनात भरपूर म्हणजे असा ठोस भरून देते आणि म्हणत असतात आई की आज तू ज्यांना हे जवळ करत होतीस आजपर्यंत ते शेवटी खोटे ते खोटेच आणि खरेच आपल्याबरोबर राहतात आणि सावत्रपणा त्यांनी दाखवून दिलाय। आजपर्यंत ते तुझ्याबरोबर राहत होते पण ते दुट्टप्पीपणाने राहत होते आणि तुझ्याबरोबर शेवटपर्यंत कोण राहिलं, शेंदूर फासलेला दगड होते ते, पण तुझ्याबरोबर जे राहिलं ते वाहिलेलं फूल, हे ऐश्वर्या तुझ्याबरोबर राहिली, तुझा सक्का मुलगा सारंग तुझ्याबरोबर राहिला आणि ऐश्वर्या जे एकदा देवाला वाहिलेलं फूल असतं तसं राहिले, म्हणजे शेवटपर्यंत तिथंच राहतं आणि तू मात्र कुणावर विश्वास ठेवत आली आहेस, दुट्टप्पीपणे वागणाऱ्या जानकीवर तू विश्वास ठेवत आली आहेस आणि शेवटी ती सावत्रच आहेत असं म्हणून आजी इथे सांगत असतात। जानकी आणि ऋषिकेश आजीचं हे रूप बघून हादरलेत। जानकीला कल्पना असते की आजी असं बोलू शकते, पण ऋषिकेश पण शॉक होतो आजी असं बोलते ते बघून आणि या सगळ्यावर सुमित्राई काहीच बोलत नाही आहेत। आणि जेव्हा ऐश्वर्याचं नाव घेतलं आजींनी तर ऐश्वर्या पण लगेच साळसूतपणाचा आव आणते, मध्येच हसते आजींकडे बघून आणि मध्येच इकडे साळसूतपणाचा आव आणते जेव्हा सुमित्राई तिच्याकडे बघतात तेव्हा। आणि हा जो काही प्रकार चाललाय तो सगळा प्रकार ऋषिकेश जानकी दोघंजणं दारातूनच बघतायत। ऐश्वर्या लगेच आता सुमित्राईंचे डोळे पुसते आणि म्हणते मी तुमच्याबरोबर आहे ना, तर तुम्ही असं रडू नका, आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही अशा खूपच दुःखी झालात तर मला असं वाटेल की मी आज हरली आहे असं म्हणून अगदी डोळे पुसते सुमित्राईंचे, अगदी गोडगोड बोलते।
आणि ऋषिकेश आणि जानकी दारातूनच ऐश्वर्याचं हे गोडगोड बोलणं बघत आहेत. आणि आता सुमित्राई म्हणतायत की हो, आज तू हारली नाही आहेस तर मी हारली असं त्या म्हणतात. आणि तू मला सावरलंस, मी आज पडत होते, मी कोसळत होते, तर तू मला आज सावरलेस सारंगने, आणि तू मला आज सावरलेस, आणि आजपर्यंत मी जी चूक करत होते ती मी आता करणार नाही आहे असं म्हणतात त्या एकदम. आणि दारात उभ्या असलेल्या जानकीकडे आणि ऋषिकेशकडे बघतात आणि एकदम म्हणतात, आजपर्यंत मी फक्त ती जिला नाणं देत होते ती परकी होती माझ्यासाठी असं म्हणत त्यांचं जे काही मानाचं नाणं असतं रणदिवेंचं, जे सुमित्राई त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या सुनेला देत असतात, म्हणजे आजपर्यंत ते जानकीला देत असतात, तर तेच नाणं त्या घेतात आणि म्हणतात इथे की आजपर्यंत मी जिला नाणं देत होते ती माझ्यासाठी परकी होती, तर आता हे नाणं मी आज तुला देते असं म्हणून जे काही सोन्याचं नाणं असतं ते ऐश्वर्याला देतात. ऐश्वर्याला इथे खूप आनंद झाला कारण तिचा प्लॅन इथे सक्सेसफुल झाला आहे बरं का. आणि आता त्या निघत असतात नाणं देऊन. जेव्हा सुमित्राई रूममध्ये जायला निघत असतात तेव्हा जानकी आणि ऋषिकेश आईंना थांबवायला येतात, पण त्या इथे थांबत नाहीत, त्या चिडून इथे निघून जातात. तर ऐश्वर्याला आता नाणं मिळालं आहे त्यामुळे ती खुश आहे. आणि आता बघूया पुढे काय होतं ते प्रेक्षकांनो. तर आता जानकी आणि ऋषिकेश आईंना थांबवतात, त्या थांबल्या नाही आहेत. ते बघून ऐश्वर्या लगेच करून चुकचुकारते आणि जानकीचा पारा चढतो. ती लगेच जानकी ऐश्वर्याला बोलायला लागते की तू हे सगळं मुद्दामून केलेस, तू मुद्दामून आईंना घाटावर घेऊन गेलेस जेणेकरून तुला आम्हाला असं खोटं पाडायचं होतं, त्यांच्यासमोर वेगळं पाडायचं होतं आणि तुझं कुठलं पार्सल वगैरे येणार नव्हतं. तर हे सगळं ऐकल्यानंतर ऐश्वर्या लगेच सारंगला मध्ये घेते आणि म्हणते, अहो सारंग, मी हे सगळं मुद्दामून नाही केलेलं, तुम्हीच सांगा ना. तर आता इकडे सारंग भाऊजी पण लगेच सारंग लगेच पण ऐश्वर्याची बाजू घेत असतो. तेवढ्या जानकी म्हणते की नाही, तुम्ही तिची बाजू घेऊन बोलू नका आणि गैरसमजसुद्धा करून घेऊ नका, कारण ती जे काही करते ना ते खोटेपणाने वागते असं जानकी सांगत असते. तर सारंग लगेच म्हणतो, अगं नाही बहिणी, ती खरंच पार्सल आणायला गेली होती तिचं, आणि ही काही साडीचं पार्सल घ्यायला गेली होती ती असं म्हणून सारंग साडीचं बॅग दाखवतो. आणि जानकी पुढे काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यात ऋषिकेश इथे थांबवतो जानकीला आणि म्हणतो की आता हे सगळं बोलून काही उपयोग नाही आहे, जे व्हायचं होतं ते घडून गेलं आहे, आई आपल्यावर रुसली आहे आणि आता आपल्याला आईला कसं मनवायचं आहे किंवा आईचा राग जो काही शांत कसा करायचा आहे तर ह्यावर आपण विचार करूया. ऐश्वर्या काय वागले ह्यावर आता आपण बोलून काहीच उपयोग नाही असं म्हणून ऋषिकेश इथे चिडून आत जातो. आणि लगेच सारंगसुद्धा त्याच्या मागे जातो की त्याला मी समजावतो, त्याच्याशी बोलतो असं म्हणून. आणि आता ऋषिकेश आणि सारंग दोघं गेल्यानंतर ऐश्वर्या तिच्या मूळ रूपात येते आणि जानकीला म्हणते, तुला लक्षात आहे ना चॅलेंज काय आहे ते तुझं, हे नाणं तर आज मी मिळवलं आहे आणि तू जे काही म्हणत होतीस की तुझं मायेची नाती माणसं सगळी बघ कशी कोलमडून पडतायत, मी लावलेला एक एक सुरुंग तुझी माणसं अशी कोसळून पडतायत माझ्या सुरुंगाने, परफेक्ट प्लॅन करून मी हे सगळं करते आणि हे नाणं मी आता मिळवलं आहे. आता जानकी ऐश्वर्याचं सगळं हे बोलणं ऐकत असते आणि जेव्हा ऐश्वर्या हे नाणं जे काही आहे ते हातात धरते आणि उडवून लावते, अशी खेळत असते ती त्या नाण्याबरोबर, तर ते खेळताना नाणं जानकी हातात धरते आणि म्हणते, हे नाणं जे काही आहे तू ते खोटेपणाने मिळवलं आहेस, मी आजपर्यंत हे जे नाणं आहे ते प्रामाणिकपणाने मिळवलं आहे, हे नुसतं नाणं नाही आहे माझ्यासाठी तर माझा विश्वास आहे, प्रेम आहे असं म्हणून ती सांगत असते. आणि आजी ह्या दोघींचा खेळ असा एन्जॉय करते तिथे बसून. जानकी ते नाणं आपल्या हातात घेत, मी प्रामाणिकपणाने मिळवलेलं नाणं तू खोटेपणाने मिळवलेस, हे फक्त नाणं नाही आहे तर हा विश्वास आहे. आणि इकडे ऐश्वर्या लगेच म्हणते की तुझ्या आता साम्राज्याला मी हळूहळू वाळवी लावलेली आहे आणि आता ते लवकरच धपकन पडेल असं म्हणून इथे सांगत असते. आजी या दोघींचा खेळ एन्जॉय करते कारण आजीचंच डोकं आहे या पाठीमागे ऐश्वर्याला भरीस घालायला. आणि ऐश्वर्या म्हणते की आता या सगळ्या घरावर माझी सत्ता येईल. तर जानकी त्या नाण्याला नमस्कार करते आणि तिच्या हातात देते, खोटेपणानं मिळवलेलं कधीतरी गळून पडतंच असं म्हणून ती ते नाणं ऐश्वर्याच्या हातात देते. आता बघूया पुढे काय होतंय ते, कारण जानकी म्हटले तरी इथे की आता तुझी उलटी गिनती चालू, म्हणजे आता तुझे खेळ फिरणार आहेत, दिवस फिरणार आहेत तुझे. बघूया जानकी काय करते ते. तर इकडे सुमित्राई अजूनसुद्धा बसल्या आहेत, रडतायत. त्यांना आठवतंय की त्यांनी नाणं देत असताना जानकीला जे काही म्हटलं की जानकी परकी झाली आहे, परकेपण आज परक्या व्यक्तीला मी नाणं देत होते, हे जे काही त्यांनी म्हटलेलं ते आठवतंय. तिथे घाटावर संपत काकांनी सांगितलेलं की ऋषिकेश त्याच्या आईचं श्राद्ध करतोय, हे सगळं आठवत असतं. आणि मग जानकी येते सुमित्राईंशी बोलायला. सुमित्राई म्हणतात, तू कशाला आलीस इथे? तर जानकी म्हणते की मी तुमच्याशी बोलायला येते, आम्ही जी काही चूक केले त्या चुकीचं मी समर्थन करत नाही आहे, पण
तुम्ही असं वागलात तर ऋषिकेशला त्रास होईल असं म्हणते आणि ते लगेच सुमित्राई चिडतात. म्हणजे मी दुखावले म्हणून तू इथे आली नाही आहेस, तर ऋषिकेशला त्रास होईल, तुझ्या नवऱ्याला त्रास होईल म्हणून तू इथे आली आहेस. मग लगेच जानकी इथे म्हणते की आमचं चुकलं आहे, मला मान्य आहे, पण नानासाहेबांनी सांगितलं होतं ऋषिकेशला की सुमित्राला जर तू श्राद्धाला जातोयस हे सांगून गेलास तर तिला त्रास होईल, तिला नाही सहन होणार. आणि ऋषिकेशनं माझ्याकडून वचन घेतलं होतं की तुम्हाला हे सांगू नये, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. मला सुद्धा तुमच्यापासून हे लपवणं योग्य वाटत नव्हतं, पण तरीसुद्धा वचनात बांधली गेली असल्यामुळे मी तुमच्यापासून हे लपवलं असं म्हणून ती ते सांगत असते. पण तरीसुद्धा त्या असं खूपच हार्श बोलतात एकदम तिला. आणि तू तिची बाजू घेऊन आलीस. जिवंताईचं म्हणजे जिवंताई इथे असताना सावत्रपणाची जी काही वागणूक तुम्ही दिली आहे त्याच्यावरून तुम्ही कळतंय की तुम्ही सावत्र वागताय माझ्याशी आणि तुम्ही कितीही झालं तरी सावत्र ते सावत्रच आहात असं म्हणून त्या एकदम बोलतात. आणि बाहेर कसला तरी आवाज येतो खाळकण. जेव्हा त्या सावत्र तुम्ही आहात, तुम्ही ऋषिकेशनं मला सावत्रपणाची वागणूक दिली असं त्या स्पष्ट म्हणतात. आणि हे सगळं बोलणं जे काही आहे ते ऋषिकेश तिकडनं ऐकतो. त्याला धक्का बसतो की सुमित्राईला सुद्धा म्हणजेच त्याच्या आईला सुद्धा असं वाटतंय की मी चुकलोय की सावत्रपणाची वागणूक देतोय. कारण त्या म्हणतात कितीही खस्ता खाल्ल्या, कितीही मोठं केलं तरी सख्ख ते सख्ख आणि सावत्र ते सावत्र असं त्या एकदम म्हणतात. ऋषिकेशला धक्का बसून त्याच्या हातातनं ते फ्लॉवर पॉट पडतो तिथे. जानकी एक दार उघडते. जानकीला सुद्धा धक्का बसतो की ऋषिकेशनं सगळं ऐकलंय. जानकी परत आईंची बाजू घेऊन इथे ऋषिकेशशी बोलायला जाते. तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो तू आता कोणाची बाजू घेऊ नकोस, मी जे ऐकायचं ते ऐकलंय. आणि आजच्या दिवशी मला असं वाटतंय की मला 2-2 आया असून मी पोरका आहे असं एकदम तो म्हणतो. आणि ह्या वाक्याने सुमित्राईंना पण तेवढाच त्रास होतो. बघूया आता ऋषिकेशच्या ह्या वाक्यामुळे तरी सुमित्राईंना काहीतरी वाटेल त्याच्याबद्दल किंवा जे काही त्यांच्यातले गैरसमज आहेत ते दूर होतील. पण प्रेक्षकांनो हा इमोशनलच भाग झाला. शेवटी खूप रडायला येत होतं त्यांचं असं बोलणं ऐकून. तर आता बघूया पुढे जानकी या सगळ्याचा बदला कसा घेते, कसा ऐश्वर्याला वठणीवर आणते. आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो इकडे ऐश्वर्या ऋषिकेशबद्दल काहीतरी बोलत असते. तर जानकी इथे येऊन तिला अडवते आणि सारंगला ती त्याच्याबरोबर चल म्हणून सांगताना ऐश्वर्या अडवते की माझा नवरा कोणाबरोबर येणार कोणाबरोबर नाही हे मी ठरवणार. आता उद्याच्या भागात प्रेक्षकांनो काहीतरी वेगळंच आपल्याला बघायला मिळणार आहे. काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ऋषिकेशच्या बाबतीत तो झालाय. आता ऐश्वर्याने सारंगला थांबवलंय. सारंग जानकीबरोबर जाईल का ऐश्वर्याचं ऐकून तिथेच थांबेल? आता बघूया आपल्याला उद्याच्या भागात नेमकं काय काय पाहायला मिळणार आहे ते. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.